श्री स्वामी समर्थ. प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर माहेरातून सासरी येताना बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. नवीन संसार थाटल्यानंतर या दोन मूर्ती देवघरामध्ये असायलाच हव्यात. या व्यतिरिक्त तुमचं ज्या कुळामध्ये लग्न झालेलं आहे त्या कुळाची कुलस्वामिनी म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत यांचं टाक किंवा यांची मूर्ती किंवा यांचा फोटो यापैकी एक काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं. तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या टाकाशिवाय किंवा मूर्तीशिवाय किंवा फोटोशिवाय तुमचं देवघर हे अपूर्णच आहे. कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता. कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या आशीर्वादामुळेच आज तुमचं कुळ आहे, तुमचं कुटुंब आहे आणि इथून पुढेही राहणार आहे. भक्त हो, तुमच्या कुळाची कुलदेवी आणि कुलदैवत यांचा वर्षानुवर्ष म्हणजेच पिढ्यानपिढ्या तुमच्या कुळामध्ये मान सन्मान केला गेलेला आहे. वर्षानुवर्ष कुळाचार कुळाधर्म त्यांच्या नावे केला जातो. मग अशी तुमच्या कुलदेवी म्हणजे तुमच्या आई स्वरूप कुलदेवीला आणि तुमचे कुलदैवत म्हणजे तुमच्या वडील स्वरूप कुलदैवतांना तुमच्या देवघरामध्ये स्थान असायलाच हवं. या उलट आजकाल असं बघायला मिळतं की देवघरामध्ये सगळ्या काही वस्तू आहेत, सगळे यंत्र आहेत, सगळ्या देवी देवतांचे फोटो आहेत, मूर्ती आहेत, पण कुलदेवीचा टाक नाही आहे आणि कुलदेवतांचाही टाक नाही आहे. मग तुमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये सगळं काही आहे पण तुमच्या आईवडिलांना स्थान नसेल, तुम्ही त्यांना त्यांचा मान सन्मानच देत नसाल तर तुमच्याही इच्छा तुमच्या मनोकामना कितीही पूजापाठ करा, कितीही सेवा करा, ह्या पूर्ण होणारच नाहीत. आणि आजकाल यामुळेच बऱ्याच जणांना पूजापाठ सेवा करूनही अनुभव येत नाही. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती नसेल तर आजच ती आणा आणि त्यांची स्थापना करा. याचप्रमाणे कुलदैवताची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे. हे ठेवल्यानंतर इतर देवी देवतांच्या मूर्ती फोटो तुम्हाला जे काही ठेवायचं असेल यंत्र ते तुम्ही ठेवू शकता. पण गणपतीची मूर्ती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, तुमची कुलदेवी कुलदैवत आणि याचबरोबर तुमचे गुरु हे या 6 देवी देवतांशिवाय तुमचं देवघर हे अपूर्ण आहे. मग तुमचं देवघर कितीही मोठं असू द्या, तुम्ही कितीही ते रोज सजवा, कितीही यंत्र देवघरामध्ये ठेवा, माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू ठेवा, स्वतःचा फायदा होणाऱ्या वस्तू ठेवा, घरात स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी काही यंत्र ठेवा, त्याचा काहीही फायदा होणार नाही.